उद्या अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात ह्या 5 वस्तू ठेवाव्यात. संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहे. जीवांचे देव आणि त्याने केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे. मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्ट होतात. ह्या नश्वर जगात काहीही स्थायी नाही. परंतु सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आम्ही केलेले कर्म साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते. हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया, अर्थात कधी क्षय न होणारे. अक्षय तृतीयेला केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय होणार, सदा सर्वदा फळ प्रदान करतात. म्हणून ह्या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे. अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान व धार्मिकरित्या व्यतीत करावा. अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते. अक्षय तृतीयेला परशुराम प्रगट झाले होते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. वर्तमान युग अर्थप्रधान युग आहे. आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धन प्राप्त करू इच्छित आहे. धन प्राप्तीसाठी व्यक्ती कधी कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही, तरी असे करणे अनुचित आहे. शास्त्रामध्ये असे अनेक धनदायक प्रयोग आहे जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धनभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ शकते. आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायांबद्दल माहिती देत आहोत ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो. आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहे. गोमती चक्र. जर तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर एक लाल कपड्यामध्ये 11 गोमती चक्र बांधून ते माता लक्ष्मीच्या चरणी ठेवावे. यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या दूर होतील. तसेच जर तुमच्यावर कर्ज असेल आणि ते खूप प्रयत्न करून देखील फिटत नसेल तर हळूहळू तुमची या कर्जातून देखील मुक्तता होईल. घराला आर्थिक धैर्य लाभेल. एकाक्षी नारळ. जर तुमचे पैशासंबंधी काही काम अडकले असतील, कामांना अपेक्षित गती मिळत नसेल, उधारी अडकली असेल, अशा वेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी देवघरामध्ये एकाक्षी नारळ ठेवा. यामुळे तुमची सर्व कामे मार्गी लागतील. आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कापडात बांधून स्थापित करावे. व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकता. कमलगट्ट्याची माळ. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या चरणी कमलगट्ट्याची माळ ठेवा. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. घरामध्ये धनाची आवक वाढते. चांदीचे नाणे. असं चांदीचं नाणं ज्यावर माता लक्ष्मी आणि श्री गणेशाचा फोटो असेल, हे नाणं तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरात स्थापित करून दररोज त्याची पूजा करू शकता. यामुळे तुमच्या आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. हळकुंड. हळकुंडाच्या पिवळ्या कापडात 5 गाठी ठेवा आणि त्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. यामुळे तुमची तिजोरी पैशांनी भरलेली राहील. घराला आर्थिक धैर्य लाभेल. अक्षय तृतीयेला चांदीच्या डब्बीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे. अक्षय तृतीयेला गोलरचे मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे. अक्षय तृतीयेला 11 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवावे. अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात. अक्षय तृतीयेला सकाळी 3 किंवा 5 गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरून द्यावे. अक्षय तृतीयेला ललित सहस्रनाम व श्री सूक्त पाठ करून माता त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी. तिजोरी भरण्यासाठी उपाय. अक्षय तृतीयेला 11 गोमती चक्र 5 पिवळ्या कवड्या आणि एकाक्षी नारळ लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे. लक्ष्मी कृपेसाठी पूजा. 5 मुखी तुपाचा दिवा लावून ओम कमलवासिने श्रीये ही नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. लक्ष्मी मातेला कमळ किंवा गुलाबाची फुले अर्पण करावीत. दारिद्र्य नाशासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून घरात पिठाने किंवा हळदीने लक्ष्मी मातेची पावले काढावीत. दान पुण्य. उन्हाळा असल्याने या दिवशी थंड पाणी, माठ, पंखा, तांदूळ, चणा डाळ, मीठ, गूळ किंवा वस्त्र दान करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते. धनवृद्धी. चांदीच्या डब्बीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवल्याने धनधान्यात वृद्धी होते. मुख्य दरवाजावर उपाय. हळदीत गंगाजल मिसळून सकाळी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना स्वास्तिक चिन्ह काढावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.